कटी मेघला सुंदर पायी घडा वाजू मनोहर पायी घडा वाजू मनोहर पाठी असे काम धेनु पाठी असे काम धेनु चारे जन दैसवे स्वामी दास मने शरण इको वाडो इको स्वामी दास मने शरण आये वन्ना जन्म मरण इको वाडो इको केला म्हणा जय जय स्वामी समर्थ 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमजलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि जगदीश्वर जगद उत्पत्तिज जगत्कारक जगदपति जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते स्वामी समर्थ नमोस्तुते मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी यावर करे संतंजा यावर करे संतंजा स्वामी दत्तांचा अवतार तया माझा नमस्कार गदा रुद्राक्ष माळा भारी गोपी चंदन टिला कटी मेघला सुंदर बाई खडावा सुमनहर स्वामी दत्तांचा अवतार तया माझा नमस्कार पाठी असे कामधेनु चार वेद जैसे श्वान स्वामी दत्तांचा अवतार तया माझा नमस्कार स्वामीदास म्हणे शरण नाही पुन्हा जन्म मरण स्वामी दत्तांचा अवतार तया माझा नमस्कार श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट माईबाप सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। आजचा दिवस इतका पावन पवित्र आहे की ज्या दिवसाची ज्या क्षणाची
अखिल कुल ब्रह्मांडातल्या सगळेचे सगळे स्वामी सेवक जरा युको कमी करा. या क्षणाची प्रतीक्षा करत असतात. एक सांगू, आपल्या मुलाचा वाढदिवस असेल तर आपल्याला एवढा आनंद असतो, एवढा आनंद असतो. हल्ली एक मुलाचा दरवर्षीचा वाढदिवस माणूस इतक्या आनंदाने मोठा करत असतो की त्यांचा आनंदाचा पारावर उरत नाही. तर विचार करा, ज्या जगाच्या मालकानेच या विश्वाची निर्मिती केली त्याचा आज प्रगट दिन आहे. केवढा मोठा पावन पवित्र दिवस आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. स्वामी महाराजांच्या या पावन पवित्र प्रगट दिनोत्सवाला गेली नवीन वर्षीचा आरंभ होतो. म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा, काल गुढीपाडव्यापासून आरंभ झालेला हा सेवेचा. आणि या सेवेमध्ये बऱ्यापैकी महाराजा सद्गुरु महाराजांनी प्रत्येक स्वामी सेवेकरून इतकी सेवा करून घेतली, प्रचंड इतकी सेवा करून घेतली की कितीही सेवा ज्या ज्या स्वामी सेवेकरांनी केली आणि ती कुठंतरी कमी पडते अशी ज्याला वाटते तो खरा स्वामी सेवेकर आहे. कारण संसारामध्ये माणसाने समाधानी राहावं आणि परमार्थात मात्र समाधानी राहावं. आज जर आपण इतकं दिवसभरामध्ये जर का आज एवढं नामस्मरण झालं असेल तर असं वाटलं पाहिजे आज आपल्याकडून काही सेवा नाही झाली, उद्या याच्यापेक्षा खूप जास्त केली पाहिजे. पण नेमकं महाराज असं होतंय, या संसारी जीवनाचा हृदयाच्या अंतःकरणाचा स्वभाव जर काही झाला, ते परमार्थात नको त्या ठिकाणी परमार्थात समाधानी राहते आणि संसारामध्ये असमाधानी राहते. म्हणून गेली अनेक वर्षापासून जगाच्या मालकाचा हा सोहळा प्रथमदा ज्यावेळेस आरंभित केला त्यावेळेच्या आजही काही सेवेकरी इथं आलेले आहेत. इवलेचे रूप लावेले दारी त्याचा वेग गेला गगनावर. 10x10च्या खोलीमध्ये महाराजांची सेवा सुरू झाली. त्यावेळेस सेवेकरी आम्ही आपल्या घरातले एक फार फार तर 2. त्यावेळेस घरातली सुना म्हणत होते की खरंच स्वामी आहेत का? तुका म्हणे नाही विश्वास ज्या त्यांनी पाहावे पुराण. कुठल्याही ईश्वराची सेवा केल्याशिवाय त्याचा अनुभव प्राप्त होत नाही आणि तो अनुभव प्राप्त करण्यासाठी तितकीशी सेवा करावी लागते. महाराजा आमच्या मालकाची महाराजा एवढी कृपा एवढी कृपा एवढी कृपा क्षणोक्षणी जगाच्या मालकाने इतकी पराकोटीची सेवा करून घेतली आणि आजही त्यांच्या चरणाशी मागणं एकच की तितकीच पराकोटीची सेवा जगाच्या मालकाने प्रत्येक जीवाकडून करून घ्यावी अशी अवस्था तुमची आज निर्माण झाली असेल की देव पाहण्यास गेलो देव होऊन इच्छा. काही काही लोक मठात कसला मठ आहे म्हणून बघायला येतात. काय काही काही नवीन काही सेवेकरी आपली जुनी सांगत असतात, शिवरीला अमक्याचा फार सुंदर मठ आहे स्वामी महाराजांचा, तिथं गेल्यानंतर हलुशीच वाटत नाही. काय मोहिनी आमच्या सद्गुरूंची, काय ईश्वराची लीला आहे ते त्यानेच जाणो. आणि याच्याकडून एवढं कौतुक ऐकल्यानंतर नास्तिकालाही वाटते एकदा गंमत बघून तरी यावं. आणि काही काही लोक महाराजच्या गंमत बघायला काही मठ आहे कसं मठ आहे
कसला महाराज आहे हा. लोकांना सुद्धा काही लोक नुसतं महाराज बघायला येतात. महाराज बघायची गोष्ट नाहीये, देव पाहायची गोष्ट नाहीये. काय देव पाहायची गोष्ट नाहीये, त्याची अनुभूती प्राप्त करून घेण्याची गोष्ट आहे. आणि मग तो इथे पोचला की जगाच्या मालकाच्या सेवेत आल्यानंतर महाराजा, जो माणूस आल्या निघताना प्रत्येक माणूस म्हणतो 5 मिनिटं फक्त मठावर जाऊन येतो, आणि केव्हा त्याचे 5 तास जातात हे कळत नाही. ही जगाच्या मालकाची कृपा आहे. आणि अशी कृपा प्रत्येक जीवावर सद्गुरूंनी केली. आणि इतके मोठे उत्सव सद्गुरू महाराज त्या ठिकाणी सगळ्यांकडून करून घेऊ लागले. स्वामी समर्थ महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंचे चतुर्थ अवतार. म्हणून आजचा अभंग असाच यासाठीच घेतला, स्वामी दत्तांचा अवतार तया माझा नमस्कार. दत्तात्रय प्रभूंचे पूर्ण जर का 4 अवतार कोणते असतील तर पहिला अवतार दत्तप्रभूंचाच आहे, दुसरा श्रीपाद श्री वल्लभांचा, नरसिंह सरस्वती स्वामीजी, आणि चौथा अक्कलकोट स्वामी समर्थ. या 4 अवतारामध्ये असं आहे, तिन्ही अवतारामध्ये जन्म आहे. तिन्ही अवतारामध्ये जन्म आहे. दत्तप्रभूंचा जन्म, श्रीपादांचा जन्म, नरसिंह सरस्वती स्वामीजींचा जन्म, पण अक्कलकोट स्वामी महाराजांचा जन्म नाही, प्रकट दिन आहे. बऱ्याचदा कधी कधी काही सेवेकरांमध्ये गोंधळ होतो आणि जयंती असं म्हटलं जातं. जयंती कोणाला म्हणायचं? ज्यांनी जन्म घेतला त्याची जयंती. आणि आपलं कार्य परिपूर्ण झाल्यानंतर आपल्या इच्छेने येणं आणि आपल्या इच्छेनं पुनश्चा जाणं, त्याला काही ठिकाणी पुण्यतिथी असं म्हणतात. पण महाराजांच्या बाबतीमध्ये जर आपण बारकाईने चरित्राचा अभ्यास केला तो स्वतः जगाच्या मालकाने सांगितलं ना, माय ना बाप, म्हणून श्लोक महाराजांचा फार सुंदर आहे स्वामी अष्टकामधला. जगदीश्वर जगत उत्पत्तीच, जग उद्धारक जगतपती, जगत पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ. ज्याने हे जग निर्माण केलं, या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला जन्म घातला, त्याचा सांभाळ केला, अशा जगाच्या मालकाला, अशा जगाच्या श्रीगुरूंना आमचा काय असो नमस्कार असो. म्हणून स्वामी महाराजांची जयंती हा शब्द नाहीये, तो प्रगट दिन हा शब्द आहे. पण 4 अवतारामधली वैशिष्ट्यपूर्ण काही लक्षण आहे. 3 अवतारामध्ये जन्म आहे आणि 4थ्या अवतारामध्ये प्रगट आहे. आता पहिले 3 अवतारामध्ये पुन्हा एक दुसरं वैशिष्ट्य आहे. दत्तप्रभू महाराज चिरंजीव आजही या मृत्यूलोकामध्ये आहे. चिरंजीव म्हणजे ज्याला कसल्याही प्रकारचा मृत्यू नाही, ते चिरंजीव ते आहे. चला पुढे. श्रीपाद श्री वल्लभ अंतर्धान पावले. समाधी घेतली का? नाही. जो जो भक्त ज्या ज्या अनन्य भावाने आमचं स्मरण करेल तसा आम्ही त्याला भेट देऊ. हे अभिवचन. स्मार्तगामी ते अंतर्धान पावले, त्यांची कुठं समाधी नाही. नरसिंह सरस्वती स्वामीजी जन्म आहे, परंतु समाधी नाही. त्यांनी अनेक वर्ष कार्य केलं आणि अंतर्धान पावले.
इकडे जन्म नाहीये अक्कलकोट स्वामी महाराजांचा, पण समाधी आहे. किती वैशिष्ट्य, फरक कळतोय ना. आता समाधी आहे तर तिथं पुन्हा एक प्रश्न आहे की समाधीनंतर 14 दिवसांनी निलंग्याच्या पाटलांच्या घरी जाऊन सांगणं आणि जेवणं आणि समाधीतून बोलणं, हम गया नहीं जिंदा हो. दत्त संप्रदायामध्ये हा विलया संप्रदाय आहे. हा संप्रदाय कळून घ्यावा लागतो. या संप्रदायामध्ये देवाची उपासनेच्या माध्यमातून त्याची अनुभूती घ्यावी लागते. तेव्हा दत्त संप्रदायातल्या स्वामी सेवेकरांना, दत्त सेवेकरांना त्याची अनुभूती किंबहुना त्याची भेट होती. म्हणून नाथबाबांनी सुद्धा जी आरती लिहिली दत्तात्रयांची, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना म्हटलंय त्यांनी. पहा म्हटलंय का? देव पाहण्याची गोष्ट आहे का? अजिबात नाही. त्यांना जाणायला सांगितलंय. म्हणून दत्त संप्रदायामधले सगळे जे जे काही संत झाले ते सगळे अवलिया संत, आणि त्या अवलिया संतांना जाणणं इतकं सोपं नव्हतं. आज आपण महाराजांच्या चरित्रातल्या प्रगट दिनाच्या अगोदरचा कार्यकाल पाहणार आहोत. नरसिंह सरस्वती म्हणून गांगणापूरमध्ये महाराजांनी कार्य केलं, ज्याला एक जुनं नाव आहे गंधर्वपूर, आणि ते भीमा अमरजा नदीच्या संगमावर वसलेलं आहे. ते आत्ताचं गांगणापूर. भीमा गंधर्वपूर वासा गे मंगल, भीमा शंकर गुरु वेशा गे मंगल. भीमा अमरजा नदीच्या संगमावर वसलेल्या या पावन भूमीमध्ये जगाच्या मालकाने भक्तीचं कार्य केलं. भक्तीचं कार्य केलं. प्रत्येक जीवाला भक्ती सांगितले, भक्तीचं महात्म्य सांगितलं, आणि भक्तीपर्यंत, देवापर्यंत पोहोचण्याचे अत्यंत सुलभ असे मार्ग सांगितले. गंगणापूरमध्ये वास्तव्य करत असताना प्रभूंनी अनेक चमत्कार केले. भगवंताची ही जी काही वास्तव्याने पावन भूमीत झालेल्या भूमीतला त्या अवलिया साधूचं दर्शन घेण्यासाठी हजारो कोसावरून अनेक लोक त्या ठिकाणी येऊ लागले. हा म्हणता भगवंताचा, प्रभू नरसिंह सरस्वती स्वामीजींचा अनेक मोठा शिष्य परिवार झाला, आणि भगवंतानी कार्य केल्यानंतर आता मात्र त्यांच्या नियमानुसार कार्य झालं की हे आपली जागा सोडतात. आणि नियमच तसा देवांचा की आपलं कार्य झाल्यानंतर आपल्याला जावं लागतं. पण आपल्याला जावं लागतं सर्वसामान्य माणसाला नाही, तर आपल्याला ऑलरेडी भगवंताचं तिकीट ठरलेलं असतं. त्या ठिकाणी त्या दिवशी तुम्हाला तिथं जावंच लागतं. ही जे काही तुम्हाला मिळालेलं शरीर आहे हे फक्त काही दिवसा करता तुम्हाला मिळालेलं आहे. किती गोड त्याचा लाभ घेतला पाहिजे. मनुष्य देहात जन्म घेतल्यानंतर ते ईश्वराचं भजन पूजन कीर्तन केलं पाहिजे, त्याची अनुभूती प्राप्त केली पाहिजे. पण महाराजा असं होतं की ईश्वराच्या भजनासाठी जन्म घेतलेला माणूस त्याला विसरून जातो. आणि मग मात्र प्रत्येक जीवाला
ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या क्षणी, ज्या ज्या वेळे जी वेळ ठरवून दिली त्या वेळेला जावंच लागणार आहे. बसलेल्या पैकी माझ्या सहित जरी म्हटला, जर दुपारचा जर का फ्लाईटचं तिकीट असेल वैकुंठ गमनाचं आणि मी म्हणलं काय नाही संध्याकाळी येतो महाराजांची आरती करून, तरी चालणार नाही. हा कन्फर्म तिकीट म्हणतात त्याला, कन्फर्म. आणि बोर्डिंग पास त्याचा 4-5 वर्ष अगोदरच मिळतो. हा आणि मग या भगवंताने दिलेल्या देहात याच अंतःकरणामध्ये असणारा भगवंत जागृत करून त्याची अनुभूती प्राप्त करणं हे फार महत्वाचं असतं. महाराज लक्षात घ्या. देव जागृतच आहेत. बरीच लोक अशा मंदिराच्या बाहेर पाट्या टाकतात, जागृत म्हसोबा देवस्थान, जागृत महाकाली देवस्थान. एक लक्षात घ्या, देव जागाच आहे हो. झोपलेले तुम्ही आम्ही आहोत. हृदयात मध्ये जर परमात्मा परमेश्वर असेल आणि त्याला जाग करणारा जो जीव असेल तो जागृत आहे. ते सगळे झोपलेले आणि म्हणून प्रत्येक वेळी तुम्हाला सगळ्यांनी सावध केलं, संतांनी सावध केलं. सावध झालो आलो हरीच्या जागरा. संतांनी सावध केलं तुम्हाला. अनेक क्षणोक्षणी सावध होण्यासाठी संतांनी प्रयत्न केले, पण तरीही काही लोक अजून त्या ठिकाणी झोपलेलेच असतात. प्रभूंच्या चरणी संपूर्ण गांगणापूर क्षेत्र त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावर समर्पित झाले. भगवंताच्या चरणावर समर्पित होऊन भगवंताच्या लाभ, श्रीगुरूचा लाभ त्या ठिकाणी घेता येते. आणि अचानक सगळे शिष्य कल्पवृक्षाच्या खाली श्रीगुरूंच्या समवेत बसलेले असताना भीमा अमरजा नदीच्या संगमावर जो औदुंब वृक्ष आहे त्याला कल्पवृक्ष म्हणतात. त्याचं कारण असं आहे की त्या वृक्षाच्या छायेखाली बसल्यानंतर जे जे तुम्ही मागाल ते तुम्हाला भेटत असतं. यं चिंतयन्ते चार्थं तं तं प्राप्नोति निश्चितम्. मिळत असते. असे या कल्पवृक्षाच्या खाली श्री गुरु महाराज बसलेले. सायनदेव ज्यांनी श्री गुरु महाराजांचं गुरुचरित्र लिहिलं, ज्या गुरुचरित्राचं तुम्ही आम्ही पारायण करतो, ते गुरुचरित्रचं लिखाण करणारे महाकवी आणि दत्तप्रभूंचे निस्सीम भक्त म्हणजे प्रत्यक्ष सायनदेवजी. हे सगळी मंडळी त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ सानिध्यात बसलेले आणि नेहमीप्रमाणे आज काहीतरी आपल्याला श्री गुरु ज्ञानामृत देतील म्हणून सगळ्यांची उत्सुकता चालू आहे. कोणी गुरुजींसाठी भगवंतासाठी आसन घातलं, कोणी चौरीची सेवा करतंय आणि आश्रमाच्या आजूबाजूला अनेक सेवेकरी सगळे भगवंताच्या दर्शनाकरता आल्या. आणि जमलेल्या सगळ्या शिष्य परिवारांकडं सद्गुरु महाराजांनी, नरसिंह सरस्वती स्वामीजींनी मोठ्या प्रेमाने कृपा दृष्टीने पाहिलं. कारण गुरुची दृष्टी ही कृपा दृष्टी असते. जसं कासवाची दृष्टी आपल्या पिलावरून पडल्यानंतर त्याची वाढ होत असते, तशी सद्गुरूंची दृष्टी, याला कृपा दृष्टी म्हटलंय, की ज्याच्यामुळं तुमच्या आमच्यातला परमार्थाचा उदय होतो, वृद्धी होते, त्याची वाढ होते. सर्वत्र भगवंताने प्रेमाने पाहिलं आणि सगळ्या शिष्यांना सांगितलं की आता मात्र आम्ही
हे गांगणापूर सोडणार आहोत. निर्वाणाची वाणी भगवंताच्या मुखातून ऐकली आणि सगळे शिष्य धायमाय करून रडायला लागले. महाराज, गेली अनेक वर्ष बसून आम्ही तर तुमच्या मुखातून केवळ आणि केवळ ज्ञानामृत त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत होतं. सदा सर्वदा आमच्यावर कृपा दृष्टीने पाहणारे भगवंत आज असे का बोलताय की आज आम्ही गांगणापूर सोडणार आहे? कारण सद्गुरूंचा विरह म्हणजे मरण यातना पेक्षाही भयानक आहे. आणि भगवंतांनी निर्णयाची भाषा केली, निर्वाणाची वाणी सांगितली की आता आम्ही गांगणापूर सोडतोय आणि इथून पुढं जो जो माझे अनन्य भक्तिभाव अंतःकरणाने मला स्मरण करत आम्ही त्यांना दर्शन देऊ. आम्हाला गायन अति प्रिय राहील. आमचं चरित्र जो गुणगान करेल त्यांच्यावर माझ्या अखंड कृपा दृष्टी राहील. नरसिंह सरस्वती स्वामीजींनी सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि अंतर्धान होण्याची तिथी त्या ठिकाणी ठरली. बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि सद्गुरूंचं दर्शन घेण्यासाठी महाराजा श्रीगुरूंना पाहण्यासाठी, श्रीगुरूंच्या दर्शनासाठी तळमळ झालेला प्रत्येक शिष्य, भाविक, भक्त गांगणापूरमध्ये संगमावर अलोट अशी गर्दी त्या ठिकाणी झाली. केळीच्या पानाचा आसन बनवलेलं आहे, त्याच्या विविध प्रकारची फुलं सजवलेली आहेत. भगवंताने त्या दिवशी आपल्या सगळ्या शिष्यांबरोबर सायनदेव, तंदूक या सगळ्या परिवारातल्या सगळ्यांबरोबर भोजन केलं, सगळ्यांना प्रसाद दिला आणि आता गांगणापूर सोडण्यासाठी आम्ही निघालो. महाराजांचं कल्पवृक्षाच्या खाली निरंतर वास्तव्य होतं, आजही आहे आणि अनंत काळापर्यंत राहील. त्या औदुंब वृक्षाच्या स्थळातून नरसिंह सरस्वती स्वामीजी निघाले आणि सर्वत्र एक आणि एकच गजर सुरू झाला. जणू काही भगवंत आता या सगळ्यांकडे पाहून असं म्हणतोय, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, 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 आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकला सांगा विनंती माझी, सकला सांगा विनंती माझी, विनंती माझी, वाढवेल झाला उभा पांडुरंग, वाढवेल झाला उभा पांडुरंग, वाढवेल झाला उभा पांडुरंग, वाढवेल झाला उभा पांडुरंग. सगळा साकावी विनंती माझी, सगळा साकावी विनंती माझी, विनंती माझी, वाढवेल झाला उभा पांडुरंग, वाढवेल झाला उभा
केलं का? जगाचा मालक जणूका या सगळ्या शिष्यांना जाण्याची परवानगी मागतात आणि नरसिंह सरोती स्वामीजी भीमा अमराजा नदीच्या संगमावर महाराज आले. सगळे भाविक भक्त धायमाय करून रडायला लागले. प्रत्येक जण काही भाविक तर महाराजा दत्त महाराजांच्या नरसिंह सरस्वती स्वामीजींच्या पुढे लोटांगण घालून प्रार्थना करू लागले. मालक, तुम्ही जर आम्हाला सोडून गेला तर गांगनापूर पोरक होईल, आम्हाला सोडून जाऊ नका. जणे तणे महाराजा भगवंताची प्रार्थना करावी, विनंती करावी, नका गांगनापूर सोडू देवा. गुरुदेवा, तुमच्या विना आम्हाला कोणी आहे? आणि या सगळ्या प्रार्थना भगवंताच्या चरणावर समर्पित होत असताना केळीच्या पानावर आसनस्थ झाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, या कलियुगामध्ये आम्ही पुन्हा प्रगट होऊ. या कलियुगामध्ये आम्ही पुन्हा प्रगट होऊ. जो भक्त अनन्य भावाने माझं स्मरण करेल, आम्ही त्याला भेटू. भगवंताने प्रत्येक भाविकांना स्मार्तगामी अशा भगवंताने अभिवचन दिलं आणि त्या केळीच्या पानावर आसन केलेल्या भीमा अमराजा नदीच्या संगमावरच्या आसनावर स्थानापन्न झाले. आणि एकच खल्ल कौल त्या भीमा अमराजा नदीच्या संगमावर झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. आणि महाराज अंतर्गत सगळे शिष्य निघून गेले. त्यातले 4 शिष्य मात्र अजूनही त्यांना वाटत होतं की भगवंत आपल्यासाठी पुन्हा येते. ज्या भक्ताला असं वाटत असतं की माझा भगवंत मला भेटणारच आहे, अशी ज्याची निढळ अशी श्रद्धा आहे, त्याला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. अनेक नावाडी महाराजा पुण्याच्या माघारी आला आणि त्या नावाड्याने फुलांचा प्रसाद या 4 शिष्यांना दिला आणि सांगितलं, एक योगी, दंडधारी योगी, त्यांनी ही फुलं तुमच्यासाठी पाठवलेले आणि थांबलेल्या शिष्यांना पुन्हा अनुभूती आली की आता जो भगवंताची आपण जी आराधना करत होतो त्यांनी प्रसाद दिला, ते निश्चित पुन्हा प्रगट होणार आहेत. आणि भगवंत भीमा अमराजा नदीच्या संगमात श्रीशैल्यमपूर वरून कर्दळी वनामध्ये महाराज गेले. कर्दळी वनामध्ये भगवंत पोहोचल्यानंतर महाराजा पद्मासन घातलं जगाच्या मालकाने. आणि पद्मासन घालून स्थित झालेल्या भगवंताने साधना केली, तप आचरण केलं आणि त्या तपामध्ये जो महामंत्रचं आचरण झालं, ज्या महामंत्राचा जयघोष झाला, ज्या महामंत्राचा जप भगवंताने केला नरसिंह सरस्वती स्वामीजींनी, तो जप सांगतो, शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. बोला सगळे. हे गिरजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. शिवहर शंकर
शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो जगाच्या मालकाई महाराजा शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो या मंत्राचा महाराजा जप केला आणि आराधनेला साधनेला बसलेल्या त्याच्याकडे असणाऱ्या छोट्या छोट्या जीवांना असं वाटू लागलं की माझ्या मालकाची ही तपश्चर्या कोणीही भंग करू नये म्हणून महाराजा एक एक मातीचा कण उचलावा आणि जो जप भगवंताने केला तोच जप त्या जीवांनी करायचा छोट्या छोट्या मुंगीनी शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो म्हणावं मातीचा कण आणावा आणि भगवंताच्या कडेने जशी सुशोभित अशी रांगोळी काढावी तसं ते वारुळाचा एक 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 मातीचा कण आणून असं भव्य आणि दिव्य महाराजा ज्या ठिकाणी भगवंत बसलेले त्याच्या कडे वारुळाचा निर्माण केला. तपश्चर्या 1-2 दिवसाची नव्हती, नामस्मरण 1-2 दिवसाचं नव्हतं. आम्ही लोकांना म्हणलं नामस्मरणाचा 13 कोटीचा नामस्मरणाचा संकल्प आहे. बाई म्हटली मला वेळच मिळाला नाही महाराज, नाही तर मी दररोज करते. काय करावं आता असल्या नामस्मरणाला. कामामध्ये राम म्हणा वेळो वेळा. अरे कामामध्ये जरी राम राम म्हटलं तरी महाराजा त्याला जप आहेच येतो. काळ वेळ नाही नाम उच्चारिता. त्याला तुम्हाला काळ लागत नाही, वेळ लागत नाही, त्याला स्थान लागत नाही, क्षेत्राचा महिमा नाही. ज्या ठिकाणी नाम घेईल ते क्षेत्र पावन होते, इतकं नाम पवित्र आहे. आणि हे कलियुग जर का आता जर तरलं कशाने असेल ना तर केवळ नामामुळे कलियुग तरलेलं आहे. या कलियुगामध्ये आता जर का तरण्याचं जर मुख्य कारण जर काय असेल तर केवळ आणि केवळ नामस्मरण आहे. कलियुग सुरू होऊन फक्त 5,500 वर्ष झाले. 5,500 वर्ष फक्त. अजून 4.5 लाख वर्ष बाकी आहेत. फक्त आपलं म्हणायचं 2020 आलं बुडणार आहे सगळं. लोक गेली डाब्यावर लगेच. 2025 आलं का जग संपणारे लोकांनी केलं सोनं लगेच. महाराजा गंमत अशी आहे 4.5 लाख वर्ष बाकी अजून हा कलियुगाचा प्रवास आहे. बारकाईने विचार करा. ही भूमी महाराष्ट्राची संतांची, साधूंची, वीरांची, शूरांची भूमी आहे. या भूमीमध्ये साधू संतांनी नामाचा गोंधळ घातलेला आहे. या भूमीमध्ये नामाचा जागर झालेला आहे. या भूमीमध्ये नामाचा अवघा हल्लकोल त्या ठिकाणी या सकल संतांनी सज्जनांनी केलेला आहे. म्हणून कलियुग टिकवले. आता पाऊस पडत का नाही माहितीये का? निसर्गाचं चक्र बदललंय का? कळलं का? आता टँकर आपल्या गावामध्ये सुरू झाले का? त्याचं कारण कळलं का? एक लक्षात घ्या, पाप वाढलं का नाही? पाप. या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. एक माणूस दिवसभरामध्ये कमीत कमी 1 कोटी पाप करतो. 1 कोटी. प्रत्येक माणूस बसलेल्या सहित, माझ्या सहित कमीत कमी किती वेळा? 1 कोटी वेळा पाप करत असते. कारण पाप काय तुम्ही सांगून करत नाही, पुण्य मात्र सांगून करता. माऊलींची पालखी सोहळा निघाला, 1 डझन केळं वाटली पालखी सोहळ्यामध्ये आणि पेपरला बातमी आली 1200 केळ्यांचं वाटप वारकऱ्यांना. अन्नदाता सुखी भव.
असं चालणार आहे का महाराजा? पुण्य केलं का माणसाने महाराज विसरून जावं? आणि पुण्य महाराजा घडत असताना तेही नकळत घडत असतं आणि पापही नकळत घडत असतं. या मृत्यू लोकांमध्ये आज पापाचं प्रमाण महाराजा अधिक झाले. ज्या गोष्टी कधी आम्ही ऐकल्याच नव्हत्या, ज्या गोष्टी कधी आमच्या डोक्यात आल्याच नव्हत्या, त्या गोष्टी आत्ता घडायला लागल्या. आणि हे सगळं संतांनी आधी लिहून ठेवलं. नाथबाबांनी शकुन सांगितला, त्यासाठी 16 शकुन सांगितले. 16 निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकुन सांगावयाले यमई माझे नाव. या कलियुगामध्ये जगतजननी यमाईचा शेवटचा अवतार आहे. आणि तो अवतार कशासाठी आलाय? यमाई देवी या मृत्यूलोकामध्ये प्रगट कशी झाली आणि का झाली? तर केवळ तुम्हा आम्हाला सावध करायला आली, तर शकुन सांगायला आले. 16 शकुन सांगितले. छोटे छोटे सगळे शकुन सांगत नाही, नाही तर प्रगट दिन उत्सव आपल्याला उद्या दुपारी 12ला करावा लागेल. पोरग बापाला हाताखालून काढीन. बघा, आणलंय का कोणाला? आठवा. असं बऱ्याचशा ठिकाणी घडलं आहे का नाही? भावा बहिणीचं लगीन होईल, झालंय का नाही? कितीतरी उदाहरणं महाराजा, कितीतरी उदाहरणं. एवढे जेवढे शकुन महाराजा 16 सांगितल्या, त्यातले कमीत कमी आता 7 ते 8 शकुन धरून गेले. 9 वर्षाची कुमारी गरोदर राहील, 9 वर्षाची मुलगी भरतार मागेन. महाराज इथून पुढे फार कठीण आहे. आणि हे का कठीण होतंय? कली वाढत चाललाय, कली वाढत चाललाय, कली वाढत चाललाय. कली म्हणजे कोण? तुमच्या आमच्यात असणारा पापाचा राक्षस म्हणजे कली आहे. म्हणून चांगला विचार करा, चांगलं बोला, नामस्मरण करा. ह्या कलीच्या आपल्या अंतर मनामध्ये असणारा या कलीचा नाश करण्याचं एकमेव अनुसंधान शास्त्र आणि शस्त्र आहे, ते म्हणजे फक्त नाम. आणि म्हणून नामाला अनन्य साधारण महत्व आहे. ज्यांनी ज्यांनी नाम घेत राहिला ना, त्याच्या घरामध्ये अधिकाधिक पुण्य घडत गेलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. नुसतं हरिमुखे म्हणा, हरी जरी मुखातून गेलं तर एवढं पुण्य होतं, एवढं पुण्य होतंय की त्याची गणना करता येणार नाही. पण जितका बॅलन्स तुमचा पुण्याचा आहे, त्याच्या डबल आपला पापाचा, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं बॅलन्सिंग जर का तुम्हाला आम्हाला उत्तम करायचं असेल तर क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. हा जर भवसिंधू तुम्हाला पार करायचा असेल तर काय करावं लागेल? फक्त आणि फक्त नाम आणि नामच घ्यावं लागेल. निसर्गाचं चक्र फिरलं. आजची परिस्थिती महाराजा अवघ्या महाराष्ट्राची, पाण्याविना सगळेजण अनंत अनंत अडचणीत आहे. तुम्हाला भगवंतानी वाणी दिली, आपण कुठेही जाऊन पाणी मागून आपली ताण शमवू शकतो. मुख्य जनावरांनी काय करावं? म्हणून कमीत कमी या प्राणी मात्रेवर दया करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर त्या पाखरांसाठी, चिमणांसाठी, पक्ष्यांसाठी थोडं पाणी ठेवत चला. पाण्याचा अपव्यय टाळा. मी तिथं फार सुंदर वाक्य लिहिलं होतं नळाच्या तिथं, पाणी पिण्याचे. पाणी कपात करा, नाही तर पाणी कपात घ्यावं लागत. तरी माणूस कपात पाणी पिईल पण कपात करणार नाही, आहे की नाही? अन्न छत्रामध्ये फार सुंदर सुविचार लिहून ठेवला. अन्नाचा कण, पाण्याचा थेंब आणि संतांचा क्षण कधी वाया घालणे. आणि आपण हे तीनच इतकं प्रचंड वाया घालवतो, त्याच्यामुळे आपली एवढी परिस्थिती होते. सैल महाराजा, याकरिता तुम्हा आम्हाला सगळ्यांना नामावर
भर दिला पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, नामच तुम्हाला तारणार आहे. नरसिंह भान सरस्वती स्वामीजी वारुळामध्ये बसलेत आणि त्या मुंग्यांनी नामस्मरण केलं. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. आणि रांगोळी घालून वारुळ तयार केलं. हा जप 1-2 दिवसाचा नव्हता. इथंच होतो ना आपण, ऐका नाही. कुठं होतो आपण? इथंच होतो, कुठं गेलोच नाही आपण, ऐका नाही. आणि मग महाराजा जवळजवळ ते तपाचं साधन 150 ते 250 वर्ष महाराज त्या वारुळामध्ये अखंड नामजप करत राहिले. पुढे काही कालावधीनंतर, काही काळानंतर, काही वर्षांनंतर त्या कर्दळीच्या वनामध्ये राहणारा काही आदिवासी, चंचू नावाच्या आदिवासाची काही जमात राहत होते त्या ठिकाणी. उद्धव नावाचा एक त्या ठिकाणी आदिवासी होता की ज्याने शेती करावी हे त्याचं उदरनिर्वाहाचं साधन होतं. जंगलामध्ये जावं, जी सुकलेली झाडं आहेत ती तोडावी, त्याच्या मोळ्या बांधाव्या आणि त्या मोळ्या गावामध्ये जाऊन विकून त्याच्यापासून जे काही धनद्रव्य मिळेल त्यातून आपला उदरनिर्वाह करावा. असा हा उद्धव भगवंताचा अनन्य साधारण भक्त, पण अखंड भगवंताचं मुखामध्ये नामस्मरण असायचं. सकाळी पहाटे मंगल स्नान करायचा, भगवंताची पूजा अर्चना करायचा, अखंड नामस्मरण करत करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप करत करत महाराजा जे जे काही त्या वनामध्ये मुळ्या त्या पडलेल्या आहेत त्या सगळ्या घ्यायच्या आणि विकायच्या. चैत्राचं कडाक्याचं ऊन आहे. चैत्र द्वितीयेचा दिवस पर्वकाल आहे. द्वितीयेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळचा कार्यभाग आवरला आणि कार्यभाग आवरून मोळ्या काढण्यासाठी जंगलामध्ये उद्धव गेलाय. पहाटेपासून त्याचं भजन चालू आहे. यात किंचित सुद्धा कल्पना नाहीये आज काही घडणार आहे, आज काही विशेष काही घडणार आहे का, यात किंचित सुद्धा कल्पना नाहीये. नित्यक्रमाप्रमाणे भजन चालू आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी सेवेकरांनी फुलं वाटा. एक 5 मिनिटामध्ये जगाचा मालक आता प्रगट होणार आहे आणि त्यासाठी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम एक 5 मिनिटात होणार आहे. सगळ्यांना फुलं मिळतील अशी व्यवस्था स्वामी सेवेकरांनी करायची.
महाविष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा महाविष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एक थोडीशी सूचना थोडी आणि महाराज उभे राहिले महाराज दिसू द्या पद्धतीने आतमध्ये उभे राहिले चालते होणार आहे मात्र राजा अखंड नामस्मरण करत नेमका ज्या ठिकाणी जगाचा मालक स्थानापन्न झालेले ज्या ठिकाणी ध्यानाला बसले ज्या ठिकाणी जपाला बसलेले त्याच्याच कडेला एक असं वळलेला वृक्ष होता आणि तो वृक्ष होण्यासाठी महाराज आघात करण्यासाठी उद्धव काही पोहोचले उद्धव या किल्ले सुद्धा कल्पनिका चालक आता काही फुलाशाही प्रगती अनेक सवाल आहे पहिला जागेवर महाराजांचा मागणं आहे त्या वृक्षावर चढलेला आहे आणि भगवंताचा त्याला कुठल्याही सुद्धा कल्पना नाही आहे तुमच्या वर्णन महाराजा करण्यासाठी गोष्ट महाराजा बोलताच्या देवलीचं होत होता त्याला वराती सफाई लागतं जगावर राहिला वृक्षावर चिंता करतोय त्याचे सगळं असं काही मिळणार की याच्यावर खूप आपल्या विपुला नारायण कल्पना असं नाही त्याची सातत्याने प्रत्येक दिवस भूप भगवतो नारायण वारुळामध्ये बसलाय उद्धवाचे तुमच्या आमच्यावर नव्हे तर जगाला फार मोठे लोक आहेत उद्धवने आणि तातडीनिशी सर्व शक्ती कोटून एका भांतीवर माझ्या आघात करत असताना त्याच्या हातातली सुशू सटकली जगामध्ये बसले मारून उभार दिलं सूर्यप्रकाश झाला घाबरलेला उद्धवाला भगवंत म्हणतात योस मी तुझा पाठीशी आहे त्याच्या लक्षात होतं ज्याच्या मालकाला तो काही काही वाहते जगाच्या मालकाचा म्हणतो भगवानच्या पायावर चरण नमस्कार करून भजन केलं की स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ मी तुझ्या पाठीशी आहे
आणि जगात सोडलं आणि परिक्रमेसाठी महाराजांनी प्रवास करता करता काशी क्षेत्र पोचले आणि आपला राज्य होता. नमन नमामि शमीशान निर्वाण रूपम विपुं व्यापकं ब्रह्मवेदं अनिर्गुणं निर्विकल्पं निरीह चिराकारास वसं भजेहं. महाराजा नवरच्या काशी महाराजांनी सोडले आणि काशी क्षेत्र महाराजा कोलकात्याला पोहोचले. कोलकात्याला गणपतीच्या दर्शन केलं. काही महाराज म्हणतात बये दारुघे काली के पाप हारिणी धर्मार्थ मोक्षात दिवी नारायणी नमोस्तुते. कोलकाता सुटला भगवंताने आणि सगळं भ्रमण करीत असताना महाराजा नारायण सरोवरामध्ये कच्छ प्रदेश गुजरात मध्ये पोहोचले. नारायण सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर अनंत कोटीचं पुण्य प्राप्त होतं. असे काही सेवेकरी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सांगत असल्या कारणाने स्नान करण्यासाठी लांब रांगा त्या ठिकाणी लागल्या होत्या. आणि त्या रांगेमध्ये आमचे जगाचं मालक उभं राहिलेले. एक हात अजान बहु महाराजा गुडघ्याच्या खालीपर्यंत महाराजांचा हात आहे. एक हात कमरेवर ठेवलेले रांगेत उभे राहिलेले आणि त्या नारायण सरोवराच्या नारायणेश्वर मंदिराचे महंत गादीवर आसन ठेवून आपल्या भक्तांकडून सेवा घेऊन प्रत्येक भक्ताला सांगत होते, सेवेकराला सांगत होते, कोई भी भाविक हमारे नारायण सरोवर में स्नान करने के लिए आए तो उनसे दक्षिणा ले लो पहले, बाद में उनको स्नान करने की परवानगी को अनुमति दो. महंत पैशाने आणि मोहाने भरकटला होता. मोह आणि पैसा महाराजा प्रत्येकाला अंधारा करत असतो. तसे त्या मंदिराचे महंत अंधळे जणू काही झालेले होते. सगळे लोक महाराजा त्या दारावर त्या द्वारपाल होते. ज्या द्वारपालांच्या हातामध्ये भाले होते. प्रत्येकाला अडवायचं, पैसा पहिले दे दो, फिर स्नान करो, पुण्य फुकट मिळत नाही, पैसे द्या आणि स्नान करा. प्रत्येकाने आपले यथाशक्ती काही दान त्या ठिकाणी करायचं आणि त्या नारायण सरोवरामध्ये स्नान करायचं, पुण्य प्राप्त करायचं. भाविक भोला असतो महाराजा. त्याला कोणी सांगितलं त्याच्या फक्त एवढंच लक्षात असतं, कोणत्या ना कोणत्या मार्गाने महाराजा पुण्य तो आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि परमार्थाच्या वाटेवर पुण्य प्राप्त करताना जे जे मार्ग आहे ते मार्ग आम्ही स्वीकारू. लांब रंग असणाऱ्या प्रत्येक जण पैसे त्या ठिकाणी देते, होऊन देतोय. कोणी सुवर्ण देतय, कोणी चांदीचे नाणे देत आहे आणि पुढे पुढे जातात. आणि तक्षणी जगाचा मालक कमरेवर हात ठेवून शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. कहां से आए हो योगी जी? महाराजांचा अवलिया स्वभाव. महाराजा त्या दोन्ही भांडा चोत्रांना पाहायला तयार नाही. कमरेवर हात ठेवलेले आहे आणि मुखामध्ये शिवहर शंकरा नमामि शंकर शिव शंकर शंभो. कहां से आए योगी जी? आपको स्नान करना है तो पहले पैसा देना पड़ेगा. पैसा है क्या आपके पास? शिव शंभो शंकर. हमें स्नान करना. स्नान पहले पैसे दे दो. पैसा
शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. पैसे नाही म्हटल्यानंतर त्या भालदारांनी चौकदारांनी महाराजांच्या हाताला धरलं, बाजूला काढलं. विचार करा, महाराजा जगाच्या मालकाला अडवणारे अडवून बाजूला काढायला गेले. महाराज एका बाजूला सरले आणि पुन्हा दर्शन त्या स्नानासाठी लाईन सुरू झाली, रांग सुरू झाली. त्या दोन्हीही भालदार चौकदारांनी त्या साधूची, त्या महात्म्याची निंदा करायला सुरुवात केली. एक हात जोडून सांगतो महाराजा, नाही साधूची पूजा करता आली तरी चालेल, पण त्याची निंदा करू नका, त्याचा अवमान करू नका. जणू काही या लोकांना वाटलं हे आता निघून गेलं. महाराजांच्या अंगा फक्त काषाय वस्त्र, कोपीन वस्त्र आहे, अजान बाहू, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि मुखामध्ये शिवशंकर नमामि शंकर महामंत्र. आणि जगाचा मालक महाराजा आता जणू काही नाहीच आहे. हा संन्यासी, हा साधू, हा योगी निघून गेला. आणि आज नारायण सरोवरामध्ये महाराजा जे स्नान करायला गेले आणि अद्भुत चमत्कार घडला. आणि त्याच पाण्यावर महाराजा पद्मासन घालून बसलेले. आणि तीच गंगा, तीच यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी या 7 नद्या जणूकाच्या तलावातून प्रगट व्हाव्या आणि आमच्या जगाच्या मालकाला स्नान घालावं. पाण्यावर बसलेले तरंगलेले साधू पहिले आणि दोन्ही ज्या पहारेकरांनी अडवलं होतं त्यांना घाम फुटला, धावत सुटले. महाराज चमत्कार हो गया, चमत्कार हो गया, जल्दी चलिए, जल्दी चलिए. क्या बात हुई महाराज? कोई तो सन्यासी है, कोई भी योगी है, कोई तो भगवान है जो जल पर बैठ के शिवशंकर कह रहे हैं. मायेने पैशाने अंदाज झालेल्या महामंडलेश्वरांनी हे ऐकलं, अंगावर शहारे उठले. असं कधी ऐकलंच नव्हतं. आपकी बात सच है क्या? जी महाराज, शत प्रतिशत है. आणि महामंडलेश्वर निघाले. महाराज आपल्या शिष्य परिवारांसमेत पाहिलं, पाण्यावर महाराज बसलेले आणि सगळे सगळे भाविक भक्त अक्कलकोट स्वामी महाराजांचा जय जयकार करतात. महामंडलेश्वर धावत परत गेला. महाराज क्षमा करा, फार मोठा अपराध झाला, पुन्हा असं वागायचं नाही. आणि जगाच्या मालकाने पहिलं, आता तुम्ही आम्ही जे स्नान करतो तीर्थक्षेत्रावर, पूर्वी ते पैसे देऊन करावं लागत होतं. पहिलं मुक्त स्नान जर का तीर्थाचं जर कोणी केलं असेल तर आमच्या जगाच्या मालकाने अक्कलकोट सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांनी केलं. आणि नारायण सरोवर महाराजांनी सोडलं. नारायण सरोवर सोडलं. महाराज प्रवास करत 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 महाराजा महाराष्ट्राच्या पावन पवित्र पुण्यभूमीमध्ये आले. हा सगळा प्रवास फार मोठा आहे आणि हा सगळा प्रवास ऐकायला कमीत कमी 7 जन्म तरी आपल्याला घ्यावे लागतील. त्याचं कारण सांगतो महाराजा. मी नेहमी सांगत असतो, साधू करणं इतकं सोपं नाहीये. मी म्हणणारे लोक आम्हाला म्हणतात महाराजा 108 स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृताचे पारायण या पठ्ठ्याने केले. अरे पठ्ठ्या तिथंच तू वाया गेला. 108 पारायण करून जर स्वामी महाराज तुम्हाला कळत असते तर महाराज आमच्या सारख्याने रोज 108 नाही 1008 पारायण केले असते. नुसतं पारायण करून देवाचं चरित्र वाचून माणसाच्या जीवनामध्ये बदल होत नाही, तर भगवंताचं चरित्र स्वतःच्या चारित्र्यात आणतो तेव्हा बदल होतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही पारायण वाचल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. हे जगाच्या मालकाने महाराष्ट्राच्या पावन पवित्र भूमीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि महाराज मोहनमध्ये पोहोचले, मंगळवेढ्यामध्ये पोहोचलेले. मंगळवेढ्यामध्ये महाराजा पोहोचले आणि महाराज त्या मंगळवेढ्यामध्ये फारसे काही लोकांच्या मध्ये येत नव्हते.
कधी कधी महाराजांचा मुक्काम जंगलामध्ये असायचा, कधी कधी डोंगरामध्ये असायचा, कधी कधी स्मशानभूमीमध्ये असायचा. स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुडावणी कोण आहे. कधी कधी महाराज मंदिरामध्ये झोपायचे, तर कधी कधी महाराज कुपीत वस्त्र घालायचे, तर कधी कधी महाराज दिगंबर अवस्थेमध्ये मंगळवेढ्यामध्ये फिरत असे. या मंगळवेढ्यामध्ये महाराजांचा हा सगळा प्रवास पाहता क्षणी काही लोकांनी सांगायला, काही लोकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. कोणी त्यांना वेडा म्हणू लागले, कोणी त्यांना साधू म्हणायला लागलं, कोणी त्यांना योगी म्हणायला लागलं, कोणी त्यांना देव म्हणायला लागलं. पण या सगळ्यांमध्ये एक असा होता महाराजा की त्याचं नाव बसप्पा तेली. ज्या बसप्पा तेलीने जगाच्या मालकाला पाहिलं, जंगलामध्ये महाराज बसलेले पद्मासन घालून शिवहर शंकर नमामि शंकर भगवंताचं भजन चालू. आणि त्या क्षणी सगळे जण काय वृक्षांनी सावली करावी, महिरप करावा, वृक्षवेलींनी जसं काय सिंहासन तयार करावं असं सगळं सिंहासन त्या वृक्षवेलींनी केलं होतं. आणि बसप्पा तेली त्या ठिकाणी आला. बसप्पा तेलीने भगवंताला प्रार्थना केली, भगवंता सच्चिदानंद परब्रह्म प्रज्ञा पूर्णिवासी स्वानंद सक समाधिस्थ स्वामी सुवर्त नमोस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू अनेक स्तुती सुमने गायली आणि भगवंताला प्रार्थना केली, भगवंता आपण आमच्या घरीच राहावं. बसप्पा तेलीकडे भगवंतांनी कृपा दृष्टीने पाहिलं, एकही शब्द बोलले नाही. आणि महाराजांनी खुणवले त्याला. आणि आता मात्र कळलं की आता हा बसप्पा तेलीला कळलं की जगाचा मालक आपल्या घरी येणार आहे. धावत पदर सुटला. हवा ऐकलं का? ती पदर खोचूनच दारात बसली होती. कारण तिने कधी त्यांचं ऐकलंच नव्हतं, त्यांनाच ऐकलं होतं, त्याचाच नाव बायको. आला का गाव हिंडून? अहो असं काय बोलता? मग काय आरती करायची का तुमची? अहो ऐकून तरी घ्या. किती प्रेमाने बसप्पाने सांगावं, पण आधी माझ्या आधी शक्तीच्या एक वार नवीन नवीन अंगात घुसत होत. सरती शेवटी कसं बसतीला मान देऊन सांगितलं, हे बाई ऐक, जगाचं मालकाचं दर्शन झालं आज आणि आपल्या घरी येणार आहेत ते. आपल्याला घरात खायला जाणार नाही आणि आजच्या गावाला बोलून जेवण घालायची तुमची जुनीच सवय आहे. नको नको ती बाई बोलली. तिने मात्र अन्नामध्ये सडा घाल, कुठं सारवण घाल. एवढा आनंद की जगाचा मालक आपल्या घरी येते आहे. हा पोचेपर्यंत त्याच्या मनामध्ये विचार आला, स्वामी महाराज दिगंबर महाराज दिगंबर बाबांना म्हटलं मी येतो घरी, पण पत्ता सांगितला नाही, येणार कसं? पण एक ऐका, ज्या जगाच्या मालकाने ही वृत्ती निर्माण केली त्याला आपल्या पत्त्याची गरज नाही, आपल्याला त्याच्या पत्त्याची गरज आहे. आणि त्याचा पत्ता म्हणजे फक्त नामस्मरण आहे. असा विचार करतोय तर दारात महाराज अंगणामध्ये कमरे हात ठेवून उभं राहिले. जगाचं मालक शिवहर शंकर नमामि शंकर. हे बसप्पा, भूक लागली मला, भूक, जेवायला 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 दे, जेवायला. अहो ऐकलं का? जगाचा मालक आलं का? धावाचा आणि जे जे असेल ते सगळं पंचपक्वान्न जेवायला घेऊन ये. आतमध्ये ती मैमावली गेली. महाराजा घरामध्ये अन्नाचा कट्टा होता. बसप्पाला असं वाटलं की माझ्या भगवंताला कुठे ठेवू, कुठं बसू, काय करू? या सगळ्या विचारांनी जगाचा मालक आमचा तात्काळ उभं राहिले. कसं बस फाटलेली तुटलेली भोगली त्यांनी आपल्या ओठ्यावर टाकली. जगाच्या मालकाला सांगितलं महाराज बसा. हे जगाच्या मालकाने कुठला प्रकारचा विचार न केला, बसले महाराज. बसप्पा, हे बसप्पा, भूक लागली मला, भूक, जेवायला 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 जेवायला. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो.
अन्नाचा कण घरात नाही. आता काय करावं, जेवायला कुठून घालावं, कसं बसं महाराजांनी आतमध्ये जाऊन इकडं तिकडं बघावं, पण काहीच सापडत नाही. जगाच्या मालकाचे धाव आपल्या घरामध्ये आलेले आहे आणि आपण त्या जगाच्या मालकाला जीव घालू शकत नाही. कृपा भगवंताची महाराजा एका मणक्यामध्ये जेवणाचं काही आरती थोडीशी भाकरी गौरी भगवंता जीव घातलं. काय पराकोटीचं भाग्यवान, पराकोटीचं भाग्य कसं पातेल्याचं स्वतःच्या हाताने जीव घातलं. महाराज निघाले मंगळवेढ्यामध्ये फिरायला. महाराज आमच्या घरात राहा. महाराज म्हणे आम्ही कुणाच्या घरात राहत नाही. आणि जिकडे महाराज जातील तिकडे बसा पातेली धावत होता. विरह श्री गुरुचा मरण पैजाणा. अरे भगवंता तुझा विरह झाला तर माझा मरण येईल प्रत्यक्ष, म्हणून मी तुला सोडणार नाही. भगवंताच्या मागत बसा पातेली धावतो. मंगळवेढामध्ये कृष्णा भटाच्या घरी पोहोचले आणि कृष्णा भटाच्या घरी पोहोचल्यानंतर भगवंताने ओम भवते भिक्षां देहि, ब्राह्मणाच्या घरी जाऊन भिक्षा मागितले. आता काय भिक्षाला घालावं. कृष्णा भट म्हणजे 18-20 वर्ष दारिद्र्य त्याच्या घरी जणू काही दुसरा सुदामा तोच. काहीच नाही घरात. अरे दारात एवढी गाई असताना आम्हाला जेव घालू शकत नाही. क्षमा करा, पण ही भाकर गाई आहे, ती दूध देत नाही. आमच्याशी खोटं बोलतोस. शिवार शंकर नमामि शंकर. महाराजांनी त्या गायत्री मातेजवळ जाऊन तिच्या पाठीवर हात फिरवावं आणि भाकर गाईला दुधाच्या धारा चालू हव्या. घरघर दुधाचा धारा. आणि कृष्णा भटाला अत्यानंद झाला. अगं ऐकलं का भांडण. आणि दुधाला एक भांड लावलं की भरून व्हायचं दुसरं. अगं ऐकलं का भांडण. घरातली सगळी भांडी दुधाची भरून वाजली. भगवंताने दुधाचा प्रसाद घेतला. मंगळवेढ्यातला कृष्णा भटाकडे निघाले. कुंभार गल्लीमध्ये पोहोचले. कुंभार गल्लीमध्ये पोहोचल्यानंतर एका कुंभाराच्या घरी उभे राहिले. अरे दारात तुळस ठेवली, पाडून टाक. दारातली तुळस पाडायची म्हणजे साधी गोष्ट आहे का. संतांच्या पायी हा माझा विश्वास. हा हे ज्या तुळशीसाठी महाराजा, तुळशीचं महात्म्य इतकं प्रकट अखंड आहे. त्या तुळशीला पडायचं घरातली अखंड सौभाग्यवती म्हणायला लागली. आव्हान तुम्ही काही वेडे झाला की काय. कोणी एखादा संन्यासी सांगेल तुम्हाला तुळस पाडा, तुम्ही तुळस पाडता. मी तुळस पाडून देणार नाही. कुंभाराने ऐकलं नाही. माझ्या मालकाने सांगितले काही झालं तर तुळस पाडणार. अरे महाराजा हातामध्ये थोडं घेतलं आणि धडाधड त्या तुळशीवर आघात केला. आणि महाराज जगाचा मालक कमरो हात घेऊन शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो असा आरोळी दिली. आणि भगवंत निघून गेले. तुळस पडली आणि तुळस पडल्यानंतर तुळशीतून सोन्याचे हंडे बाहेर निघाले. कुंभार गलीमध्ये त्या कुंभाराला भगवंताने धनवान केलं. मंगळवेढा सोडला. मंगळवेढा सोडून महाराज मोहोळमध्ये पोहोचले. मोहोळमध्ये पोहोचल्यानंतर महाराजा मोहोळमध्ये बरेच वर्ष राहिले, पण महाराज कुणाला फार परिचित झाला नाही. मोहोळ महाराजांनी सोडत असताना भगवंताने मोहोळ सोडून मोहोळच्या पंचकृषीमध्ये असणारे चंचल नावाच्या गावामध्ये पोहोचले. चंबल नावाच्या गावामध्ये पोहोचले. त्या ठिकाणी रामदासी साधूचा जो अट्टहास होता, जो अहंकार होता, तो अहंकार घालवला. आणि ज्या रामदासी साधूंनी ज्या मठामध्ये जगाच्या मालकाला बंद करून कुलूप घालून ठेवलं होतं, त्या कुलपाची चावी स्वतःच्या जाणव्याला ठेवली होती. आणि आता या संन्यासाची खोड मोडतो असं अहंकारामध्ये बोलून आपल्या काही शिष्यांना घेऊन निघाला. जगाच्या मालकाला बंद करणं इतकं सोपं आहे. अरे फक्त एकानेच बंद केलं रे. हृदय बंदी केला. माझ्या जनाबाईने बंदी बंद केलं. करती लागती तितकी महाराजा. तसं देवाला बंद करणं इतकं सोपं आहे का. रामदासी बुवाने महाराजा मठाला कुलूप घातलाय. चावी आपल्या खिशामध्ये ठेवली, जाणव्याला ठेवली, गाववर फिरते आणि म्हणताय काय, आता या संन्यासीची खोड मोडल्याशिवाय राहत नाही असं म्हणताय. बाहेर येऊन पाहताय तर तेच जगाच्या मालक बाहेर येऊन लहान मुलांबरोबर सोंगट्या गोट्या खेळायला सुरुवात करतात. काय विधान भगवंताचे.
ते खेळत असताना बऱ्याच लोक म्हणतात महाराज स्वामी समर्थांच्या हातामध्ये गोटी काय आहे? ए बावलटा हो, ती गोटी नाही, ते ब्रह्मांड आहे. ते काय आहे? ब्रह्मांड आहे. आणि भगवंत ब्रह्मांड आपल्या हातामध्ये ठेवून जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बालकांचा. ते ब्रह्मांडाचे चालक आहे. किती ब्रह्मांडाचे मालक आहे? अनंत ब्रह्मांडाचे मालक. या सगळ्या त्या रामदासीने पहिले अहंकार गेला रामाने देवरा. भगवंताला शरण घ्या, स्वामीला शरण नाही पुन्हा जन्म मरण. आणि महाराजांनी कंबल सोडलं. महाराज सोबत होते महाराजा पोचल्या नावाने बसले. नावाचा एक सरस रामाचं दर्शन करण्यासाठी आला. देवी मंदिरामध्ये गेल्यानंतर रामाचं दर्शन करून जप करणारे राम मंदिरामध्ये नावाचा भर राम जय राम जय जय राम राम जय राम जय राम. प्रचंड असा साधू भगवंत महाराज देव नुसता गेला, देव
कानोड्यामध्ये बसलेले भगवंत आणि नामाचं दर्शन करत असतो आणि त्याचा कान ऐकू आला शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. आवाज ऐकला. आवाज कोणा साधा पिढीचा नाहीये. काळामध्ये त्या माणसामध्ये ती महाराजा पहिली होती. किती टोल मोहून गेले आणि रमा विसरले आणि प्रत्यक्ष त्याच्या मालाचा नाश झाले. अंधार रस्त्यामुळे महाराज आपल्याला कानोसा घेत भगवंत पाहिजे नाही. महाराज नावाचं मंदिर झालं आणि सोलापूरमध्ये असणाऱ्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. ते एक तलावाच्या बाजूला बसलेले पाण्यासाठी त्यांनी आई मावल्या पाणी भरण्यात गेल्या की घरचे काही निर्णय करायचे. त्याच तलावाच्या बाल उपाल आहेत छोटी छोटी मुले ते खेळायचे आणि त्या एका बाजूला भाग मुलं बसलेले जगापासून माहिती जगामध्ये सगळे लीला नमामि शंकर शिवशंकर शंभो. बाल बोलले काही नाही केलं. एक मागे बोलल्या ठिकाणी बसते. एक मुलगा दुसऱ्या त्याला खेळायला घेऊया का. सगळेच मुली असतात देशमध्ये कुठे नाही असतो आणि दादा त्याला कुठे जायला गेला त्याला पाणी नाही मुलांचा माल मुलांना म्हणजे हात धरून सांगते अरे मी खेळायला तुमच्या मनात असतोय पण मला पाहिजे मारता येत नाही रे. मी शकत खेळायला. मला वाटतं इथं पण ऐकाल ती बघ आहे ऐकाल ती बघ महाराजा ज्या पोराने पाणी भरायला घाललं उभं गेला आणि वर महाराजा चांगला मारायला मी नाही केला असं महाराज सोडून नाही तरी कमर त्याला लागलं पायाला लागलं गोळीला लागलं येण्यावर हा खेळ झाला नाही माझ्या पुन्हाच्या त्या पोराने चांगला उचललं मला उभा नाही पाहिला असा मुला हक्क करायचा पुन्हा बोल कायचं बोलायचं आई आवाज माझी मला हे त्या ठिकाणी काम करत काही का साधे भाऊ सोडा दिला त्याला का खेळायला घेऊ तुझ्या पाय पडते त्याला का खेळायला तू नसला राहू पण आई पोर का माझ्या ए माझे तू गरज आणि पुन्हा वेळेला माझ्या त्या 4-5 तारखेवर उचललं. आता मात्र हवेला उचलून झाले चांगला मुलगा वाढ लागला नाही असा मुद्दापणे सोडलं आणि सगळ्या पायातून आणि आईच्या मकर हात करून महाराज करणार सांगा. ज्यावेळेला बाई ऐकत नाही लक्षात आल्यावर सिद्धेश्वराचं मंदिर सोडा शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. चांगल्या मुलाजवळ घेतलं म्हटले त्याला गुडघ्यावर हात धरला शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे नमामि शंकर शिवशंकर शंभो. जगाच्या मालकाचा पाय महाराजा त्या बाळाच्या पायाला लागला केवढं पराकोटीनं भगवान रामाला सोडायचा त्या बाळाच्या आमच्या जगाचा संते पाय पडल्यास कमी करून पडला असतो कमी कमी जगाच्या मालकाचा संशय असा जणू काही हात जोडून काय चुकले रे स्वामी समर्था काय चुकले रे स्वामी समर्था स्वामी समर्था काय चुकले स्वामी समर्था काय चुकले रे स्वामी समर्था काय चुकले रे स्वामी समर्था हृदयाची घावी घावी हृदयाची घावी घावी जणू काय ते बाळ महाराजांना म्हणते महाराजा काय चुकलं असेल काय पाप केलं असं आम्ही की जन्मापासून पांगला झालं जगाचं मालक तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्ही प्रार्थना करतो. ज्या काही चुका असेल ते पदरात घ्या पण मला मदत करा. हे जगाच्या मालकाने हात लावून चमत्कार घरावर जन्मापासून चांगला असणारा मुलगा त्याच सिद्धेश्वराच्या बेटावर थै थै नाचू लागला जगाच्या मालकाचा जय जयकार करू लागला. बोला सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की चिंतवंत शोधाने हा सगळा दृष्टांत पहिला भगवंताला घरी घेऊन गेले आपल्या घरी ठेवून आले. संगीत माझ्या घरी राम महाराज म्हणते हम किसे के चले नहीं है. सरकारी काम शहाजीराजे भोसलेंच्या दरबारी काम करत अक्कलकोट संस्थांच्या चिंतवंत टोळ प्रार्थना करतात महाराज अक्कलकोटात चला महाराज अक्कलकोटात चला.
आणि शहाजीराजे भोसले त्यावेळेस प्रचंड आजारी होते आणि महाराजांनी सांगितलं आता उन्हाळा आहे आम्ही पावसाळ्यात येऊ. चित्तवंत टोलांना काही कळलंच नाही. अक्कलकोट संस्थानावर फरमान आलं की तातडीने आपल्याला अक्कलकोटला बोलवलेले. चिंतवंत टोल अक्कलकोटला पोहोचले. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर राजवाड्याच्या समोर शेजारी गेल्यानंतर सर्वत्र पाहिलं तर सगळीकडे सगळी शांतता आहे. कोणी कोणासंग बोलायला तयार नाही. कसा बसा धीर करून एका सेवेकडे विचारलं काय झालं. महाराजांची तब्येत फार बिघडली. महाराजांना पाहण्यासाठी कोण तात्काळ चिंतवंत टोल महाराजांच्या महालामध्ये गेले. शहाजी भोसलेंची परिस्थिती अशी होती की तो अंतिम काळ महाराजांचा चालू होता. शेवटचे श्वास घेत होते आणि मग लक्षात आलं की महाराज अक्कलकोटला का आहे. कारण आपण अक्कलकोटला महाराजांना आता घेऊन आलो असतो तर महाराजांना आपली प्रार्थना ऐकावी लागली असती आणि शहाजीराजांना जीवनमान द्यावं लागलं असतं. आणि पावसाळा येईल त्यावेळेस येऊ म्हणजे शहाजीराजे भोसलेंचे सुपुत्र मालोजीराजे भोसले गादीवर बसतील त्या दिवशी आम्ही तिथे येऊ. उन्हाळा पावसाळा उन्हाळा म्हणजे शहाजीराजांचं शहाजी महाराजांचं निधन आणि पावसाळ्यामध्ये मालोजी राजांचा गादीवरचा राज्याभिषेक. चिंतवंत टोल पुन्हा माघारी आल्यानंतर पुन्हा त्यांना सातत्याने अक्कलकोटला जाण्यासाठी लागत होतं. पुन्हा म्हणायचे महाराज अक्कलकोटला चलावं आणि वारंवार प्रार्थना केली महाराजांना चला हो अक्कलकोटा जाऊ चला हो अक्कलकोटा जाऊ अमरता आणि अक्कलकोट शब्द ऐकला कानावर महाराजांनी म्हणते. ऐकल्यानंतर महाराज म्हणले तो अक्कलकोट आमचं सावलीचं ठिकाण. काही महाराजांची वाणी ऐका. महाराज काय म्हणतात. अक्कलकोट ऐकल्यानंतर महाराज म्हणतात आमचं सावलीचं ठिकाण. चिंतोपंतांना सावली कळली नाही बरं का. सावली कळली नाही. ती सावली अक्कलकोटची निरंतर आहे अखंड आहे अविरहतपणे. ती सावली म्हणजे जगाच्या मालकाचं समाधीचं स्थान म्हणजे अक्कलकोट आहे. अक्कलकोट शब्द ऐकला आणि चिंतवंत टोलांना सांगितलं चलो हम आपके साथ अक्कलकोट आएंगे. हा सुंदर असा अश्व तयार केला. अश्वावर जगाचा मालक बसलेले. दुसऱ्या अश्वावर चिंतवंत टोळ बसले. चिंतवंत टोळाच्या हातामध्ये आपल्या अश्वाचा लगाम आहे. पण स्वामी ज्या अश्वावर बसले त्याचा लगाम दोन सेवेकरांच्या हातात होता. स्वामी म्हटलं हमारे अश्व का लगाम इसके हाथ में क्यों है. चिंतवंत टोळ्यांनी ही मुद्दाम केलं होतं ऐका. त्याचं कारण सांगतो. महाराज चालायला लागले की तुम्ही आम्हाला पळायला लागायचं. काय पोलीस भरती त्या स्पीडनी पळते ना पोरं त्या स्पीडनी भगवंत चालायला लागले तर तुम्ही आम्हाला पळायला लागत होता. इतकी महाराजांची गती प्रचंड होती. आणि महाराज अश्वावर जर का आरूढ झाले आणि जर महाराज आपल्याला सोडून गेले तर काय होईल. विरह श्री गुरुचा मंडपी जाणार. अरे सद्गुरूंचा विरह होऊ नये म्हणून ती दोन्ही सेवेकरांच्या हातामध्ये काय दिलं लगाम दिला. एक काही अंतर सोलापूर मधून एक 4-5 कोस अंतरावर गेले आणि मागावर एक भरदार अश्वावर एक सेवेकरी धावत आला. चिंतवंत टोळ लक्षात आलं की कोणतरी निरोप घेऊन आपल्या एकसाथी आले. तो खाली उतरला. चिंतवंत टोळ्यांना मुजरा केला. जोहार माय बाप जोहार. कलेक्टर साहेबांनी आपल्या तातडीने बोलवले. सोलापूरचं काम आठवण अक्कलकोटात जाण्याचा आदेश आहे. लखोटा हातामध्ये ठेवला. लखोटा वाचला आणि कलेक्टरांनी तातडीने बोलवले. धर्म संकट पडलं. जगाचा मालक इतक्या वर्ष आपण त्यांना म्हणत होतो अक्कलकोटला चालत आले नाही आज निघाल्या तर त्यांना सोडून आता आपण जायचं. मोठं धर्म संकट पडलं.
कशी बशी प्रार्थना करून जगाच्या मालकाला सांगितलं, मालक क्षमा करा, पण मी काही वेळातच अक्कलकोटहून जाऊन येतो, तो पण तुम्ही इथे बसा. महाराजांनी होकाराचे मान डोलवले आणि ज्या वाटत ज्या वृक्षाखाली बसलेले महाराज होते त्या वृक्षाखालून महाराज निघून अक्कलकोटला गेले आणि अक्कलकोट मध्ये महाराज त्या ठिकाणी पोहोचले. ते ज्या दिवशी पोहोचले अक्कलकोटला तो दिवस म्हणजे अश्विन शुक्ल पंचमी, नवरात्रातल्या 5व्या माळाला महापंचमीला महाराज अक्कलकोटला पोहोचले आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये महाराज त्या ठिकाणी बसलेले आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी 2 यवन आलेले आहेत. त्या यवनाने अक्कलकोट मध्ये त्या जगाच्या मालकाला विचारला, खंडोबा मंदिर में यवन बोले, खंडोबा मंदिर में यवन बोले, स्वामी जी चल चल पार लावे, प्रभु जी चल चल पार लावे, गुरु जी चल चल पार लावे, गुरु जी चल चल पार लावे, गुरु जी चल चल पार लावे, प्रभु जी चल चल पार लावे. एवढा मोठा साधू आहे, एवढा मोठा संत आहे, त्याला चांगल्या विद्वानाच्या आणि चांगल्याच्या घरी नेलं पाहिजे. पण ज्यांच्या घरी चालले होते भगवंत ते म्हणजे नारायण स्वामी, जे 7 जन्म सोलप्पा महाराज 7 जन्मापर्यंत अक्कलकोट स्वामी महाराजांचे वडील होते. 7 जन्मों के पिता और पुत्र, 7 जन्मों के पिता और पुत्र, प्रज्ञापुर में हो गए मिलन, प्रज्ञापुर में हो गए मिलन. प्रज्ञापुर म्हणजे आत्ताचा अक्कलकोट आणि जगाचा मालक अक्कलकोटला पोहोचले आणि सोलप्पांच्या घरी मोठ्या आनंदाने राहू लागले. इतकी गोड सेवा भगवंताने सोलप्पा महाराजांनी समर्थांची केली, किती गोड केली. कसे सांगतो, गोड तुझी सेवा स्वामी राया, गोड तुझी सेवा श्री गुरु राया, गोड तुझी सेवा माय बाबा, गोड तुझी सेवा श्री गुरु राया, गोड तुझी सेवा सद्गुरु राया, गोड तुझी सेवा. अगल गोडे स्वामी, अगल गोडे स्वामी, अगल गोडे स्वामी, गोड तुझे माया, गोड तुझे गोड तुझी सेवा गुरु राया, गोड तुझी सेवा गुरु राया, गोड तुझी सेवा. गुरु चरणे धारे सदा सिया माया
महाराजांचं चरित्र घेऊन 2 तासामध्ये बसवलं ते इतकं लहान नाहीये. अनुभव म्हणजे इतकं लहान नाहीये आणि संघ आमच्या सगळ्यांच्या जन्म इतकं ते अपार आहे. म्हणून सगळ्या संस्थांच्या समोर खूप धावती सेवा खऱ्या अर्थाने केली आणि एक प्रसंग सगळ्याला 2 वर जातात. यापैकी म्हणजे नरसिंहसाठी स्वामी असो वेगळ्या अक्कलकोटपर्यंतचा प्रवास गावाचा तुम्हाला सातत्य जर श्रवण करत असेल तुम्ही आपल्या दरबारी प्रवचन मागे होत असो किंवा पुण्यविधीला आतून प्रभावासाठी सांगितलं जातो. काही सगळा सद्गुरू स्वामी महाराजांच्या भवन विचारणावर अखंड श्वासाच्या ठोक्यामुळे स्मरण केलं जातं. ज्यांनी हा धरून गावाने वाटवा त्यांचे श्रद्धेय ब्रह्मगुरु स्वामी सदा स्वतः महाराजांचे महाराजांना समर्पित करून पालखी होणार आहे. आधी होईल पालखी होईल आणि हा प्रसाद होईल. पालखी प्रदक्षिणा आत्मपर्यंत शोध लागतो. पालखी प्रदक्षिणा सगळ्या अगोदर 3 प्रदक्षिणा पालखी झाली आरती झाल्यानंतर ज्या जना आपल्या परंपरा अशी आहे. गेली 25 वर्ष सेवेमध्ये एक परा महाराजांनी अखंड चालू ठेवली आहे आणि त्यांची कृपा इतकी आहे की त्यांना डॉक्टरांनी लिहून दिलं. डॉक्टरांनी सांगितलं यांना संतप्ती होणार संतप्तीसाठी 20 वर्षात एकदा दिला जातो. तो कार्यक्रम आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर महाप्रसाद आणि नरनाथचा प्रसाद कार्यक्रम आणि त्याच्यानंतर अगदी 4च्या दरम्यान जे आपले घ्यायचं कार्य संपन्न होते. आतमध्ये फार गोंधळ गडबड न करता महाराजांची पालखी इथं एक आरती होईल. एकच पालखी आत जाते. वारवा हे वारं कुठं आहे ते नामनाथ वार करायला बसलो काय हे जे आम्ही सगळे बसलोय ना हे मातीचे ब्रिजचे गाणं आहोत आणि दुर्योगात या जगाच्या भागाच्या पायाची दुरा आपण सगळे आहोत. मुंडी म्हणजे प्रत्यक्ष रंग आहे आपल्याला त्या मला तो जगाचा मालक कळले आणि ते प्रवेश करेल. आरती जी काही असते त्यांना आरती या ठिकाणी होत आहे. इथं आरती होणारे मग महाराजांची पालखी आत जाईल. पालखी निघत असताना पालखीच्या पुढे गुरुकुलातले विद्यार्थी टाळ घेऊन असतील. टाळकर आहे ना टाळ घेऊन उभं राहायचंय आपल्याला आणि पुढे सगळ्या ध्वजा असेल. ध्वजाच्या मागे विद्यार्थी असतील
आणि विद्यार्थ्यांच्या माग सगळे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया वचने हार अकल गोटे वास करोनी लीला वास वत करोनी हरि सुने गोसल नाम कहारे अकल गोटे महार समाजित करे भोगन बोल यथाने रवियार कामल मणि सर्वकमला इनोगे भवहरा इनगे दीन दयाला सकल ममज अंतरारे नैके सद्गुरु स्वामी भगवा अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया वचने हार स्वामी नमो भगवते गुरु मोहदे यदेवराज स्वामी नमो भगवते मंगल स्वामी भगवते मंगल लोक महाविद्य मलागे मंगल निर्वाण वकाय रागे मंगल वकायन नागल भरुषागे मंगल दक्षिण भज सुरे भगागे मंगल स्वामी नमो भगवते स्वामी भगम भला भाग्यवान आम्ही स्वामींचे सेवक 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 होली धारो तुझ्या पालखीचे होली धारो तुझ्या पालखीचे भाग्यवान आम्ही स्वामींचे सेवक भाग्यवान आम्ही स्वामींचे सेवक भाग्यवान आम्ही स्वामींचे सेवक भाग्यवान आम्ही स्वामींचे सेवक भुवरी अवतरला स्वामी नारायण भुवरी अवतरला स्वामी नारायण इकडे फिरवा इकडे फिरवा भुवरी अवतरला स्वामी नारायण भुवरी अवतरला स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण देवस्त्रिया वारती स्वामी समर्था देवस्त्रिया वारती जगगुराया स्वामींचे सेवक आम्ही भाग्यवंत स्वामींचे सेवक आम्ही भाग्यवंत आम्ही भाग्यवंत स्वामींचे सेवक आम्ही भाग्यवंत
देवांची मांदी आली शोभे अक्कलकोटी देवांची मांदी आली शोभे अक्कलकोटी शोभे अक्कलकोटी शोभे अक्कलकोटी जय जयकार तेतीस कोटी जय जयकार करती 33 कोटी भाग्यवान आम्ही जय भाग्यवान आम्ही जय भाग्यवान स्वामी दास म्हणे सद्गुरुनाथा स्वामी दास म्हणे सद्गुरुनाथा भावे गोवालुनी चरणी ठेविला माथा भावे गोवालुनी चरणी ठेविला माथा स्वामींचे देवग आम्ही भाग्यवंत स्वामींचे देवग आम्ही भाग्यवंत आम्ही भाग्यवंत स्वामीचे सेवक आम्ही भाग्यवंत होई झालो तुझ्या पालखीचे होई झालो तुझ्या पालखीचे स्वामींचे सेवक आम्ही भाग्यवंत स्वामींचे सेवक आम्ही भाग्यवंत आम्ही भाग्यवंत स्वामीचे सेवक आम्ही भाग्यवंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव स्वामी महाराज की दिगंबरा दिगंबरा दिवाद वल्लभ दिगंबरा पवरला पुढे मला दिगंबरा दिगंबरा दिवाद वल्लभ दिगंबरा साऊंड तोंड इकडे कर दिगंबरा दिगंबरा दिवाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा साऊंड इकडे फिरवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा औषण करायला पाहिजे दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा